Yeah.
हेलो 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 हेलो, क्या बोलते पब्लिक? आज 15 गाव, तो 15 गावाचा विभाग आणि त्यात वसलेला फणसू गाव, तालुका दापोली. ज्याप्रमाणे या विश्वामध्ये 9 ग्रह आहेत, त्याप्रमाणे आमच्या रत्नागिरीमध्ये 9 रत्न आहेत. ती 9 रत्न म्हणजे 9 तालुके आणि त्याच्यातलं एक रत्न दापोली तालुका आणि त्याच्यातलं गाव फणसू, एक लहानसं गाव. आजची माझी 8वी वारी या हंगामातली 1300ची कॅपॅसिटी आणि 1500 पब्लिक ओ फ्लो कार्यक्रम आयोजकांसाठी आता काय वाजवलं पाहिजे. कारण हाऊसफुल होणं आणि ओव्हर फ्लो होणं याच्यात फरक आहे आणि तुम्ही डिझर्व करता, तुम्ही ओव्हर फ्लो करून दाखवलेला आहे. अरे खेळ मानायची लग्नात काय बोलावं, अंगात शान. मी इतके कार्यक्रम केले पण या एवढ्या हॉलमध्ये मी मुलुंडमध्ये पहिल्यांदा आणि तुमच्या ग्रुप आलो म्हटलं सगळ्या मंडळी. थँक्यू सो मच, आय लव्ह यू. आणि एका बाजून कशी फक्त किटला होतं फक्त बघत आहे. समोर बसलेल्या आया बहिणी आयोजकांनी गावावरून इथं मंडळी आलेली आहे, त्या सर्वांचा मान ठेवू. आया बहिणींना मान खाली जाईल असा एकही शब्द गाणार नाही. दिव्य अर्थाचा गाताना आपली हिंदू दैवतांचं कुठे अवमान होईल असा एक शब्द उच्चारणार नाही. शाहिरांच्या घरापर्यंत जाणार नाही, त्यांना एकेरी बोलणार नाही. आणि तरी पण बारीक अशी कडाकडा होत्या फक्त बारीक लांबोरे बोलते यार, लांबोरे बोलते. आमचं बुवा आमचं म्हणतात बायको गावची आहे, नवरा मुंबईचा आहे. आज म्हणून बायकोचा माघारी मी आलेला आहे आणि गावची बायको आखी नातेवाईक आली, मुंबईला आली आणि भेटली, भांडण करून गेली. अशी माझी एवढी प्रेमळ बाय होती कुठं? फणसू गावात लपलेली होती, आज मला भेटली. आज म्हणून माझ्या बायला घेऊन जाणार. बरं हाय माझ्यासारखी काळी सावळी, माझ्यासारखी दाढी बिडी पद्धतशीर, पण बऱ्यापैकी हिसकाना काढते. हिसकाना काढायचा आहे ना म्हणतात. हिसकाना काढायला मागतायत पण धीर जपताय. दुसऱ्या बारीला जरा धीर जपतील. टेन्शन नॉट, नवरा आहे तुझा, काय तुझा अपमान होईल असं मी करणार नाही. अरे अरे येडी वाकडी असली आपली या थंडी वाऱ्यात जाऊ कुठं तिच्याशिवाय. ते मी काय वाईट बोललो? बुवा बोललं, बुवाच्या वाऱ्या हे झाले म्हणतात. माझी म्हणतात अजून 5वीच झालेली आहे, अजून 7 वाऱ्या वाहून देत. आमच्या बाईचा वारसा वाहून दे आणि तुम्हाला आता याच्यात काय वाईट बोललो? अरे वाईट बोलतच नाही असं. पर्यंत बुवा कोकणे या बाजूला आहे, या बाजूला आहे. पण त्यांना एकच सल्ला आहे माझा, नको आधी बारगा सुरुवात करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती घरच्यानू माग ते काय बेस काय माग जास्त आलंय, त्यांना आवाज येत नाही तर काय ते त्यांचं जरा बघा. तुमच्यातला एक माणूस मागे जाऊ दे, आवाजची क्लॅरिटी बघू दे. अरे माणसा बघा 1300 आहे, सगळ्यांना ऐकायला हवं. ऐकलं? स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता विशाखा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा ह्या महाराष्ट्रामध्ये पुढे चालला. ते शाहू, फुले आणि आंबेडकर यांना नमस्कार करू. यांना नमस्कार करून माझ्या अजून गावची नाव देवता आई नवलाई देवी, वेगळे गावची आई विठ्ठलाई देवी, धनी मुदबा, धनी देवकर, राजाचा धनी केला मी देव चव्हाटा यांच्या चरणाशी नतमस्तक होत. अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पात्र घातला आणि मल्हारशाहीची स्थापना केली, थोर सुभेदार मल्हारराव होळकर, चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. आणि या विश्वामध्ये ज्याला पुण्यश्लोक एकमेव पदवी मिळाली, एकमेव राज्य करते, धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळूमामा, रंगदेवता, जागे मालक, फणसू गावचा धनी खेळ, आई माराई यांच्या जन्माची नतमस्तक हो. मूळ गादी बाबुरावने घराण्यातील युवा शिक्षक
जय बजरंगबली नृत्य कला पथक संघाचे कोणवाडी यांच्यासोबत हा कार्यक्रम करणार आहोत. माझे ढोलकीपटू संदेश ओके, सिद्धार्थ बारगोडे, ऑर्गनला विशाल बंदरकर माऊली, पॅडला रोहित टिके आणि बेंजोला सचिव दादा साळवी, सर्वांना मानाचा मुजरा करून आजचा साऊंड राजूचा पकडायचा आहे. सर्वांना मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद जय महाराष्ट्र. शक्ती तुला जर पंढरी असेल, शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात. आणि आजची माझी विठू माऊली, आजची माझी रुक्माई माऊली फणसू ग्राम विकास मंडळ मुंबई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांना मी आभार जाहीर करतो. कारण मला तुम्ही त्या लायक समजलात आणि मला ही संधी दिली. त्या संधीचं सोनं मी 100% करणार. मंडळी फक्त बघत राहा. नक्केश्वर पावन झालेला आहे. या ठिकाणी अध्यक्ष बाबू दित्ते माऊली, मुंबई अध्यक्ष मारुती खामकर माऊली, फणसू गावचे पाटील रुपेश पाटील माऊली आणि त्यांच्या माध्यमातून मला संपर्क झाला ते आमचे मित्र रुपेश पाटील माऊली, ग्रामीण अध्यक्ष शांतराम राणे आणि सचिव संजय बेर्डे माऊली, सर्वांना मनाचा मुजरा. बाबू दिपळे आहे का? बरोबर आहे ना? उल्लेख बरोबर आहे. जर काय चुकलं असेल तर मला सांगा. अरे चंद्रकांत म्हटलं एवढं भाषण वाटेल माझा गावचा. तर या ठिकाणी मला फक्त थोडीशी नावं घ्यायची आहेत. प्रमुख उपस्थिती आमचे मनोहर उसगावकर आहेत, संतोष घडशी आहेत, महेंद्र उसगावकर, महेंद्र कानड, कोकणचा पुत्र महाराष्ट्राची हास्यचित्रफेट निखिल बने, दुर्वा शेलार माझे मित्र संतोष तळेकर, दिगंबर भुवड, संतोष कोल्हापटे आमचे वस्तात, शाहीर जनार्दन नाचरे, शाहीर विनायक धोपट, रवींद्र लांबोरे, दीपक धोईफोडे, आनंद चौगले, विनायक इंदुलकर आमचे मित्र, शक्तीवाली शाहीर विनायक इंदुलकर या ठिकाणी आहेत. माझा मित्र जयदीप गुरव, दिगंबर शीतप माऊली, सुनील शिंदे, शशिकांत मांडवे माझ्या पाठीराखा, निखिल गुरव, जिगर पाटील आमचे जुने मित्र आणि सर्वांना मनाचा मुजरा करून आता राहिली माझी चमचमती बाय. हे माझे बायको तू भेंडी किचायते काय को माझे प्रतिस्पर्धी शाहीर परेश हुके माऊली, तुम्हाला मानाचा मुजरा. आणि सर्वात शेवटी आणि महत्वाचा या ठिकाणी शक्तित्रयातील महामेरू, एका वेळेला आम्ही त्यांच्यासोबत बारी केली. त्यांच्या अनेक शाखा आहेत. गुरु गणपतींची घराण्याची शान आहे आणि त्यांची गाणी फक्त कोकणात नाही तर या निवृत्तीनंतर ज्याने जो आपल्या लेखणीतून आणि आपल्या वेगळ्या अंदाजातून पूर्ण महाराष्ट्रावर छाप पाडली ते आमचे गुरुवर्य भारतीय गुरुजी माऊली या ठिकाणी आहेत. तर तुम्हाला मनाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सद्गुरु पदं मंत्रमूलं सद्गुरुर्वाक्य मोक्षमूलं सद्गुरु कृपा हे सृष्टीमंडळ हे ब्रह्मांड आणि त्याच्यात एक फक्त आपली गॅलेक्सी आणि त्याला आपण सूर्यमंडळ म्हणतो. त्या सूर्यमंडळामध्ये 9 ग्रह, एक ग्रह बाजूला केला फिरतो, उरले 8.
आणि त्याच्यातले पृथ्वी, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, मंगळ पृथ्वी. आणि या याच्यामध्ये त्या पृथ्वीवर त्याच्या पलीकडे 16 पट तो गुरुग्रह एवढा मोठा आणि त्याच्या समोर एवढीशी पृथ्वी आणि त्याच्यावर 71% पाणी आणि 29% जमीन फक्त. आणि त्या 29% जमिनीमध्ये राहण्यायोग्य 10% असते आणि त्याच्यामध्ये 7-8 खंड, त्याच्यातला आशिया आणि त्याच्यामध्ये असे काही त्याच्यातला एक भारत ज्याच्यामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आणि त्याच्यातला महाराष्ट्र ज्याच्यामध्ये 36 जिल्हे, त्याच्यातला कोकण प्रांत आणि रत्नागिरी, त्याच्यातला नवग्रह दापोली आणि त्याच्यातलं एक फणसुगाव, त्याच्यातलं एक फणसुगाव आणि त्याचा आकारी धराधरी थेंब आई मानाई. ज्या मुळारंभात चित पाखरून होतं सृष्टीवरती त्या फणसुगाव नव्हतं. जो कोण मूळ पुरुष आला आणि ज्यानं पाटीलकी केली, त्या कोणी असेल तो, त्या थोर पुरुषानं त्या जागे मालकाचं मत घेतलं, त्या पाषाणाला आकार घातला आणि कौल घेतला आणि त्याला रूप लावलं. गाव भरला, एकाचे 21 झालं, 5चे 25 झाले. अरे भरल्या दाण्यात शिजल्या अनात, हितपासून गावापर्यंत, गावापासून हितपर्यंत, टोरा टोरात, गुरा ढोरात लेकरा वासराची बरकत दिली. तो झाली प्रेम, ही आई मानाई आणि तिच्या लेकरांचा हा इतिहासला गोतावळा 16. हे गुरुवा बाग तुझ्यापेक्षा गाराणं कसा घालतोय. मी स्तवन गोवाने छान गायला आईच्या चरणाशी स्तवन मी गातोय धनी क्षमाचं. प्रेम वरवरलं ग तुझं, हो आता मन भरलं ग तुझं. अग गद्दारी करून तुझं म्हणते गद्दार मला. हा पाखरा आझाद केलं तुला, जणू हा स्वर्ग गावला. अरे कोकणात कुठल्या जातीत कुणाच्या आई वडिलांच्या पोटाशी जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कुठल्या भूमीत जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही. माणूस 12 म्हणजे 1200 होईपर्यंत माणूस मुक्त. 1200 झाला की माणूस अडकला, नाव पडतं त्या दिवशी. जर 1200 झाला नाही आणि आपण एखादा गुन्हा केला, पोलीस स्टेशन मध्ये नोंद नाही होणार, अरे तुम्हाला नावच नाही, तिथं माणूस अडकला, तिथं माणूस अडकला. काय म्हणतोय, जणू हा स्वर्ग घावला, हा जन्म कोकणातला. जणू हा स्वर्ग घावला, जन्म कोकणातला. दापोलीचं फणसुगाव खुणावी मला, अरे दापोलीचं फणसुगाव खुणावी मला. प्रार्थना हे मानाई तुला, प्रार्थना हे मानाई तुला.
काही बक्षीस आहेत. मयूर नगरकर माऊली या गाण्यासाठी स्तवनासाठी 100 रुपये. लता तुकाराम रेवाळे माऊली या गाण्यासाठी 100 रुपये. त्यानंतर हे चिठ्ठी घ्या विशाखा आहे काय काय आणू गौराई आणि घराला गणपती सणाला सुभाष गोवरकर माऊली चिपळूण या गोवस्कर माऊली याचकडून 100 रुपये. आणि आई काय काय आणू साठी फरमाईश चंद्रकांत म्हटलं माझा गाववाला माझा मित्र याचकडून 500 रुपये. दिगंबर शीतक आमचे माऊली मनसेवाले 101 रुपये पारितोषिक. आणि आर्यन ताडकर 200 रुपयाचं पारितोषिक. श्री सुरेश घरटकर माऊली मुनवरे सुरेश घरटकर माऊली मुनवरे 500 रुपयाचं पारितोषिक. आणि अनिकेत पाते गाव कोटे 200 रुपये. आहे सगळं एक नंबर या. महेंद्र उसगावकर महेंद्र कानर 500 रुपये. नमान झाला पाहिजे. अहो गंधार भावकी झालेले नमान नको नमान आई मंगळाष्टक हे वेगळ्या तुम्ही काय हरे कृष्णा केला की काय म्हणजे काय करायचं मला बरं दिलेला एकच तास आहे. गोवा दादागिरी करून दिलेला आहे तरी पण करतो प्रयत्न आहे काय माफ करावं. तर ऋषभ घाग याचकडून गाव अरे सांगत ना आता धावत तर महेंद्र उसगावकर महेंद्र कानर 500 रुपये नमान झाला पाहिजे झाला. मनोहर उसगावकर संतोष घडशी 500 रुपये. आई जागड माझ्या आईनं आम्हाला कसं मोठं केलं सांगा बरोबर आहे तर सांगायची गरज नाही. एकच बुवाने सुरुवातीला एकदम इमोशनल केलं डोळ्यातनं पाणी आलं. आई म्हणतात गेल्या वर्षी या सभागृहात होते आणि यंदा ती आईच नाही त्याला भरून येतं अशा वेळेला काय मी विचार एकच करतो माझ्या आईने बाबा गावाला जातात आता आली ढोपरा नाही करी मी एकच विचार करतो साला आयुष्यात सगळं सुख मिळालं आता ह्या वयापर्यंत आई वडिलांची सोबत मिळाली. आईने या अशा थिएटरमध्ये बाऱ्या बघितल्या तिला कौतुक वाटतं. आयुष्यात काय म्हणतात कुणाची आई बाप करू नये आई बाप करू नये शेवटी होणार आहे सगळं. आपण आलो तर काय आम्हाला पट्टा आपला नाही पण ज्या वेळेला आपण मुंबईत जाऊन जेव्हा आपण दरवाजा उघडू लॉक खोलू तेव्हा कळेल आई वडिलांचं महत्व. ते आताही आहे तेव्हा कळेल. आपण जगात किती पैसा घेऊन जाऊ पैसे दार उघडा कळशी घ्यावा विहिरीवर जावा ते पहिलं भरून आणा त्याच्यानंतर बायको दोसर झाडते कष्ट का काढते मग पिठलं भात केलं. अरे आईच असं कमरत वाकलेले का असं ना बाबा येतोय आधीच काय तरी तिचं जेवढं काय होईल बटाटा करील एखादा कोळमी करील सुकाट करील पण सगळं करून खाणार. आपण ओरडतो आहे सारखे फोन कशाला करते मी येतो ना तर सारखे फोन करा कुठं बसलास पाणी तापून ठेव कमरनं जमत नाही तरी थोडं घेऊन मोरीत ठेव. हे सुख आयुष्यात कधीच नाही. आणि म्हणून जोपर्यंत ती दोघे आहेत ना एवढं त्यांना जपाना कोण सारखा जपाना कोण सारखा जावा त्याची रिप्लेसमेंट जगात फुटत नाही. तुम्ही वन व्यक्ती घ्या तुम्ही फॅड घ्या काय घ्या आयुष्यामध्ये सांग मोठा भवाने रडवला घेतला तुम्हाला दीर्घायुष्य लागू बुवा फक्त माझ्यावर जास्त हिसकाना काढू नका मी लय चांगला माणूस आहे लय तिकडा आहे बरे राईट म्हणून राईट हो आपण दिसणार नाही तर माझ्यावर काय तुम्ही पांढऱ्या केलं काय मी एवढा काढला का तुम्ही काय फरमाईश आहे नाचायला नाही नाव काढायचं म्हणलं ओमकार थांबे जीवन बुवांचे ठाणे चालेल आहे भेंडी पैसा आहे हो आयोजकांनो मला 500 रुपये कमी द्या भोड पण 10 मिनिटं वाढवून द्या ना माझ्या अथर्व दीपक टिके डफे उके सॉरी अथर्व दीपक उके रुपेश पाटीलांनी 1000 रुपये दिले आणि अथर्व दीपक उके 500 रुपये दिले. थँक्यू सो मच आय लव्ह यू. पवार कुटुंब एक केंडे आपल्या गावात आलं 1100 रुपये पैसा आहे नमस्कार काय जमलं हाय भुवन चालू आहे गुरु हा माझा वर्ग मित्र गावात आलाय पहिल्याच बांधला निधी गुरुवानी लय गुंजळ केला आणि एका बोवाला बाहेर काढला नाही माहिती आहे गुरुवाची बोवा लय भुजी वाटायला म्हणजे तर बोवांचं पहिलं चाल देऊया गणाला विनंती गणाला अवतार घेऊन यावे हो गणाला बुवा म्हणतात बुवा म्हणतात की स्थलांतर गावची घरं बंद पडलेली आहेत तर गणपती बाप्पा तू कोकणात ये आणि अरे गणपती बाप्पा काय करील उद्या म्हणशील कळमाला पुराण घालायचंय गडी घावत नाही गणपती बाप्पा ते मग गणपती पुराण घालील हे राजकारण्यांना कळलं पाहिजे त्यांना निवेदन द्या की आम्हाला नोकरी धंदा आम्हाला हवं
आणि आमची पोरं इथं राहतील, आमचं कोकण सजल. हा गणपती काय काय करेल? गणपतीला म्हणतात महागाई कमी कर, काय काय म्हणतात. गणपतीची काय जीडीपीचा काय अर्थमंत्री आहे? गणपती करील काय? आणि कोकणात यायला सांगू नका बुवा, तो येणारच आहे, तो येतो, दरवर्षी येतो. आमचा पर्याय बुवा नाही सांगितलं तरी येणार येणार येणार. म्हणून काय म्हणतो, म्हणून सणाला बुवा चाल देतो ना मी, काय उदारी मुलाची ठेवत नाही, येणं वाटतं देतो मग देतो. सणाला चतुर्थी सणाला सणाला चतुर्थी सणाला भरेल कोकण सजेल अंगण आतुरताही मनाला. अर भरेल कोकण सजेल अंगण आतुरताही मनाला. कोणतरी शाहीर होतो आणि कोणतरी नाव काढतो. नटेश्वराचा लेख आहे, हे त्याचा व्हिडिओ काढा. काय चंद्रकांत शिपळ घोड आणि प्रथमेश श्रीधर दैत, आमचे प्रथमेश दैत 500 रुपयाचे पारितोषिक. आणि मध्ये सांगा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हा तर आता आईच्या गाण्याला भरपूर फरमाईश आहेत, घ्या. ते आहे गावातला फोन केला का गणपती येतात काय काय आणशील. आपल्याला माहिती सगळं किसं चेक केलं काय नाही, पण एकच होती सुट्टी माहिती नाही मिळेल की नाही, तिकीट कन्फर्म नाही. कन्फर्म एकच गणपतीला गावाला जायचं 14 तारखेला. म्हणून प्रत्येक जण जाणार फलसू गावात 15 गावात 15 गावात. कन्फर्म एकच आहे, जायचं म्हणजे जायचं. ओढ आता लागली कुणाची त्या गणपती सणाची, हरी सुखाचं रांगण त्या गणपती सणाची. मध्ये आहे सांगते का ध्यान ध्यान म्हणतोय विचार हा किती आहे इतकं काही नाही बरे, देणार आहे आपला लंबोदर काढवण करून सारी करतो मी स्वया. दरवर्षासारखं मात्र सजू दे घरा सांगल काय काय गाये गणपतीला राग गवराईला भराला आईला. वाढवू नका, तुम्ही पण वाढवू नका. टाइम किती आहे, टाइम कमी आहे ना. त्या आता अजून एक फरमाईश आहे. नवगणाचं गोंदायचं आणि शुभान नांदायचं, गावदेवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गावदेवानं, भेट दिली खेमानानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं, पवत बांधायचं, मान बांधायचं, पवत बांधायचं. या ठिकाणी पैसे आलेले आहेत. राहुल मांजरेकर माऊली गाव पांगारी 200 रुपयाचा पारितोषिक. एक नंबर आलं पैसा पैसच पैसे. 10 मिनिटं वाढवून द्या. संतोष कोलपटे माऊली आमचं कोचरीचं 100 रुपये आणि स्वप्नाली कोलपटे 200 रुपये गाव कोचरी धंदेवाडी. धन्यवाद. चला हा गण हे सगळं हा गण आज 19 दरवर्षी म्हणायची
की बाबा लांबोरे बाबा तुमचं गण त्याची कृपा आहे की गण फेमस होतात. आईचा गण, दुर्वा फुलं, पाच फळं, पवतं म्हणा, कॅलेंडरमध्ये मोजित बसते तारीखवार, माझा तुऱ्याचा सजलाय साज, नाद लागला बाप्पा तुझा असाच, असे अनेक गण गायले. लोकांना आवडले. यंदाचा म्हणतात रेकॉर्डिंग पण करायचा होता मग पण खेम मानायना आज त्याला मुहूर्त आणला. हा गण झाला मी तर लगेच तुमच्या चरणी ठेवणार आहे, पब्लिश करणार आहे. यंदाचा फेमस गण तुमच्या चरणाशी गातोय. हे माझे भाई आपल्याला चक्कीवाला लय आवडला, एक नंबर माणूस, एक नंबर माणूस. पण बुवा मुंबईला राहतात का, तर गावचं का म्हणलं? कोणतरी म्हणतं ट्रेन मध्ये भजनात गातात ना. हा तर भजनात फक्त गायसाठी येतात की कसं काय? नोकरीधंदा असं नाही हो. असणार कुठं का असणार, संसार सुखात करायचा. आता व्हिडिओ करायला ना, आम्ही व्हिडिओ कॉल करेल. कशी आहेस? हाय परे बोल ना परे. हे परे रेन नाही. हा ये दगडा उभा आले, पैसा आले. हे पैसे माझ्या परीला नेऊन देणार. यशवी मंगेश वड आई वडिलांचा फोन घेतो आठवण करा. तर तो गण तुमच्या कर्णाशी सादर करतोय, ऐकून घ्या. माऊली धन्यवाद. गोपाल टी हाऊस नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट, गोपाल टी हाऊस नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट, मोहन सुनो रेवाळे माऊली, गाव रत्नागिरी, दांडी आळंदी. 1001 रुपये माऊली असा असू शकतो. गणाचा विषय की अंतरात्म्यातून गणाशी संवाद केलाय बाप्पाशी. जो ब्रह्मांड ऐकत असतो ते ब्रह्मांड ऐकत असते, ह्या वाईब्स ऐकत असतं. हे जे ब्रह्मांड आहे त्याला तुम्ही गणपती म्हणा, स्वामी म्हणा, शिव शंभू म्हणा, कोणी म्हणा, ते जे हितून हार्ट टू हार्ट हा जो संवाद होत असतो, गुरु शिष्याचा संवाद, तो ब्रह्मांडाला भाषेची गरज नसते. हिंदीमध्ये बोला, गावठी बोला, मालवणी बोला, काय प्रॉब्लेम नाही. इथून संवाद असला पाहिजे. तो इथून मी गणपतीला पत्र लिहिलंय, कसं ऐकायचं. लिवला मी पतूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती. लिवला मी पतूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती. प्रतिबाण लंबोदर कंसामध्ये मंगल मूर्ती. आठवण येते तुझी रे, आठवण येते तुझी रे, तुझ्या विना कोणा सारथी. वाट पाहे तुझी धरती बापा येना, वाट पाहे तुझी धरती.
वाट पाहे तुझी धरती. तर या ठिकाणी आराध्य सुनील भागडे फणसू 200 रुपयाचं आणि पारितोषिक, बाळू विचले माऊली फणसू 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे साहेब टाइम कमी आहे, 9:50 होत झाले काय? हां 10 मिनिट आहे. अरे ठीक आहे करतो आता. होय करतो. हे असं मला मिसकॉल घेऊन सांगा, 4 दोघांनी मी सांगतो. श्री संतोष तळकर बेनी बुद्रुक लांजा याचकडून शाहीर आपणास बक्षीस. आपल्या लेखनातून प्रेक्षकांना नेहमीच गाण्याचे सुंदर आशयपूर्ण दर्जेदार विषय ऐकायला मिळतात. आपली हीच खासियत रसिकांना ठसा होते. धन्यवाद माऊली. 500 रुपयाचं पारितोषिक. ह्या गणाचा बुवा मी अपेक्षा करणार नाही की याचा तुम्ही भाग द्या, पण त्यांच्यासोबत आज विनायक इंदुरकर माऊली आहे. ते मागणं बऱ्यापैकी काही नव्हे करत असतात, माझ्या गणांचे भाग देत असतात. दुसरा शाहीर मी अपेक्षा करतो विनायक इंदुरकर माऊलीने याची भाग फक्त हाय तसा द्यावा, इकडे तिकडे द्यायचं नाही. कारण एखाद्या गाण्याचा भाग एका वर्षाने कुणातरी घरात राहून घेऊन देणं वेगळी गोष्ट आहे, आणि लगेच कार्यतत्परपणे देणे ही वेगळी गोष्ट. म्हणून आमचे परेश बुवांना मी आज बोलणार नाही, त्यांनी याच्यावर नाही गायलं. मी एका शब्दात बोलतो, मला विचार फक्त एवढंच आहे ना, ते काही गोष्टींचे काही जणचे काड्या खूप असतात आणि काहीतरी कांडावाला प्रयत्न करतात ना, तो चुकीचा. आता मी तुमचे 2 मिनिटं घेतोय, 10 मिनिटं उरलेली आहेत ना. 10 मिनिटात मी बारीक कशी करतो फक्त बघित राहायचं. फक्त आयुष्यात मी कधी गोष्ट केली नाही, ती मी आता गोष्ट करतो. आज 1300 लोकांचा हॉल आहे, 1300 लोकांचा हॉल आहे, आणि आज एवढ्या मोठ्या हॉलमध्ये पहिल्यांदाच बारी केली मी. मला ही संधी दिलेली आहे आणि ह्याचा इव्हेंट झाला पाहिजे, याचं मेमोरेबल राहिलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला एकच सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, सगळ्यांनी मोबाईल हातात घ्यायचा आणि टॉर्च दाखवायचे. स्टेडियम मध्ये करतात ना, बघा तरी काय वाटेल. आज खेळ मानायची कृपा आणि यासाठी व्हिडिओ करा, बघा बघित राहा कसा. अरे ही लोककला आमची, ही लोककला आमची. आज ज्या ही रांगोळी आहे, हे मानायच्या देवळापुरती रांगोळी आहे, आणि रांगोळीचे साक्षीदार आहे या तुझ्या साधामध्ये. आज या मुंबई नगरीतला हा सगळ्यात मोठा हॉल, त्याच्यापेक्षा मोठा दुसरा आहे, पण कलगीपुराचा सगळ्यात मोठी बारी ह्याच्यात आहे. आणि हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू सो मच, आय लव्ह यू. आता मोबाईल तसाच घ्या आणि युट्यूबला जावा. गण आत्ताच पब्लिश केलेला आहे, लिवलं पत्तुर गणाला. आता जो बोललो तो विकास लांबोरे पवता टाका, त्याला रेड अँड VIP श्री म्हणून येईल. त्याला एकच जादू आहे, तर सबस्क्राईब बटन दिसेल त्याला टच करा, ते गायब होईल. जादू आहे बघा. मी शब्दांना जादू झालाय, हे गंमत. थँक्यू. आता बुवानी गवळण म्हणून मला याचा भाग पाहिजे. गवळण फिरवले म्हटलं कसं रे, वाजव ना तुझी मधुर वासरी, असं आहे ना. वेडावले मन माझे. हा अंतऱ्यापासून सुरुवात करता हो. हा आणि तुम्हाला वाटलं मी देणार नाही सर. अरे लांबोरे बोलते, भेंडी सबको बोलते. अरे मोठा मोठा गाडी लांबोरे खडा हिंमतमध्ये तो ऐसा खेळी करता. अरे एवढी वर्ष घातली असं काय पुढेवाल्याचा विकास लांबोरे. हा म्हणजे विषय काय? अरे भावकीत तन झालाय. राधिके प्रेमिके हे जाणून अंतरी. हे गवळणीत म्हणाले, हो कोण म्हणाल ना, राहील ना आपली, हो राहील ना आपली जोड, असं बोललं ना. राहील ना जोड म्हणजे खालच्या वाड्यातली राधा आहे ती, मावळपाड्यातली राधा आहे. अरे तिचे आहेत अमर प्रेम का नाही. राधाकृष्णाचं नातं आहे, राधाकृष्णाचं नातं आहेत ना. मी सांगू तुम्हाला, तुम्ही काय विचारलं की राहील ना म्हणजे समजा मी बोललो नाही राहणार, मग राधाकृष्णाचं नाही राहणार. वा कोणी दिलेली तुम्हाला लिहून, कोणी लिहून दिली. आता तुम्ही म्हणून सोडतो, नाही तर दुसरा असताना दाखवला असता. आपलाच माणूस आहे. मला नाही आवडली माझी बाई. राधिके प्रेमिके हे जाणून अंतरी, तुझी माझी प्रीत वेडी जगी आहे अमर खरी. चंद्र सूर्य असतील जोवरी, तुझं माझं नाव गाजल तोवरी. तुझं माझं नाव गाजल तोवरी. तुमचा भाग झालाय, वाजायला वेळ नाही, गवळण घेतो.
किती काळे संभाळ घसरलं पाय अगं वय तुझं धोक्याचं हाय लग्नाच्या पहिला ऐकून घे शायला अगं ऐकून घे शायला लग्नाच्या पहिला भेटी घोटाळा करायचा नाही हीच आलाय कुठे म्हणत नाही या सांगतो मी तुम्हाला काय रे हे बरं या सांगतो मी तुम्हाला काय रे आज नवीन गवळण हाय रे कसे एक नंबर काय आजकाल बोलायची गरज नाही ऐका ना भाऊ असं मध्ये दिसतो का काय म्हणतो या सांगतो मी तुम्हाला काय रे आज नवीन गवळण हाय रे घोडे पुढे तावडीत पोरांच्या तावडीत अशी तर सोडायची नाही रे तावडीत पोरांच्या तावडीत अशी तर सोडायची नाही रे रामाची आणि त्याच्या गुरुची भेट झाली मग त्यांच्याकडे खाली आले रामाची आणि त्याच्या गुरुची भेट झाली तेव्हा रामाचे वय किती होते त्यावेळेला गुरुने रामाला कोणता उपदेश केला आणि त्यावेळेला गुरुचा आहार काय होता आणि त्यांचं म्हणणं आहे की अयोध्येचा राम सोडून सांगायचं आता राम म्हटला की आत्माराम आला तो पण राम आहे बहुत तुम्ही ही जी बाजू सोडताना म्हणजे हा फेमस तुमचा प्रसिद्ध प्रश्न आहे त्याला मी काय नाव नाही ठेवत आहे फक्त बाजू सोडवताना अजून काहीतरी एक आधार द्या म्हणजे अभ्यास करायला बरंच आहे अभ्यास करायला बरंच आहे तुम्ही असं नका सांगू की डायरेक्ट गाईडच पण बाबा ह्या वाट्याने जावा राम म्हटल्यानंतर आत्मारामपण आहे मग आत्मीय ज्ञानाचं द्यायचं का उत्तर मग ती बाजू कशी काय आज भारतीय गुरुच्या समोर आहे त्यांचाच प्रश्न असावा तर आमच्या अल्पज्ञानानं हे 19वी वारी त्याच्यातले 3 प्रश्न फुटलेले आहेत 3 प्रश्न फुटले गेल्या वर्षी 6 प्रश्न फुटले म्हणजे आमची वस्तात मंडळी त्याच्यावर अभ्यास करते म्हणजे कलगी तुला फक्त कमरेच्या खालचं बोलायचं 2-3 शरीराचे भाग आहे त्याच्यावर बोलायचं आणि उगाच काहीतरी हुई करायचं असं नाही ना लांबरे म्हणतात नमन करतो हे आहे अरे पण एवढी बारीकी याच्यामध्ये काय आगाव बोललो सांगावं एवढ्या 1300 लोकांचा 1500 लोकांचं मनोरंजन करायचं आहे कमरेच्या खाली न बोलता जर गमत केली तर काय प्रॉब्लेम आहे पण तरी पण पटत दुखतोय तर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला माहिती असेल किंवा तुमच्या वस्तात कोण असेल त्यांना विचारा रामाची आणि त्याच्या गुरुची भेट झाली त्यावेळेचं रामाचं वय किती होतं तर त्यावेळेला रामाचं वय होतं 26 त्यावेळी गुरुने रामाला कोणता उपदेश केला तर दासबोधी ग्रंथ लिहिणे कोरडी भिक्षा घेऊन नित्यदेव आणि ब्राह्मणांविषयी भक्ती बाळगा हा उपदेश केला आणि तेव्हा त्यांच्या गुरूंचा आहार कोणता होता तर त्यावेळी त्यांच्या गुरूंचा आहार जव आणि तीळ यांचा आहार करून जवात तळलेलं पीठ आणि पाणी ग्रहण करणारा असा शाकाहारी आहार होता हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि माझा प्रश्न आहे की हा जो नागरी बळीराजा आहे आपला वाडवडील जो शेतावर जातो आकडी कोयती बांधून तर जर तू शेतावर जाताना हा नांगर धरताना जर तू कमरेला आकडी कोयती बांधलीस तर तुझ्या गुराढोरांवर पोराटणांवर तुमच्या इष्टजीवर कुणाची बाधा येणार नाही हे वरदान कोणी दिलं सांगायचंय प्रश्न साधा सरळ सोपा आहे काय म्हणतोय राजा सर्जाला घेऊन
राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर म्हणतात तोडा गडा खडा पद होता यांचं ठीक आहे राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर आपली कोयती बांधून आपली कोयती बांधून दादा निघाला लोकावर आपली कोयती बांधून दादा निघाला लोकावर त्याच्यामुळे प्रश्न पण पूर्ण गात नाही समजून घ्या त्याच्यावर काय बोलणार औषध बनवून तुमची इच्छा आहे ना नमनाची ऐकायला पण माझ्यावर लय लोकांची नजर आहे मी काय करू सांगा माझं मरण झालंय नमन घ्यायसाठी माझं 7-8 मला बक्षीस झालं मी काय करू घेऊ काय नाव नको हा घ्यायला पाहिजे आणि जर मला जर पत्र आलं तर माझं तुम्ही काय करायचं आहे ना ते काय करू नमन घेऊ 1300 लोकांचा उद्योग कोण आहे हा वाजी भेंडी वाजी कोल्हापूर 200 रुपयाचा पारितोषिक कोल्हापुरात आलेला आहे धन्यवाद शाहीर तुमच्या समोर अशी बारी ठेवलेली आहे आयोजकांनी होतं 5 मिनिटं पण जास्त घेतलेली नाही टायमिंग बघा तुमच्याकडे बैलगाडी शर्यत होती नांगरच्या स्पर्धा होता पाच जागेवर ओके बुवा लांबोरीने इसके सामने झुके सुनो परेश होके जर दुसऱ्या बैलाला काय आगावगिरी केली तर आलोच